आज मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट सांगणार आहे। याच्यामध्ये एक राज्य असतं। त्या राज्यामध्ये एक चोर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या करत असतो। राजा वैतागून जातो आणि राजा वैतागून गेल्यावरती तो त्याच्या शिपायांना फरमावतो की ह्या चोराला लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी पकडून आणा। सगळे शिपाई त्यांच्या प्रयत्नांची शिकस्त करतात आणि शेवटी त्या चोराला पकडून आणतात। त्या चोराला पकडून आणल्यानंतर तो चोर त्या राजासमोर खूप गयावया करायला लागतो आणि म्हणायला लागतो की महाराज मला माफ करा, मी जे पण काही सोनं किंवा जे पण काही दागिने लोकांचे चोरलेले आहेत ते सगळे मी तुमच्या समोर ठेवतो, पण इथनं पुढं मला एक संधी द्या। राजा दयाळू असतो। राजाचं मन विरघळतं। राजा काय म्हणतो की ठीक आहे, मी तुला माफ करीन, पण इथनं पुढे तू चोरी करायची नाहीस आणि मला तू चोरी अशा पद्धतीने करणार नाहीस हे तू मला लिहून द्यायचं। तो म्हणतो की ठीक आहे, मी शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला ते लिहून देतो। त्या चोराचं जुजबी शिक्षण झालेलं असतं। तो महाराजांसमोर बसतो। महाराज त्याला सांगायला सुरुवात करतात, म्हणतात लिही, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा। तो त्या पद्धतीने लिहितो आणि ते राजाकडे कागद देतो। राजा एकदम खुश होतो की अरे वा, आपण एका वाईट माणसाचं मनपरिवर्तन केलं। राजा एकदम आनंदात राहायला लागतो। एक महिनाभर होऊन जातो। महिनाभर होऊन गेल्यानंतर परत राज्यामध्ये चोरीचा सुळसुळाट होतो। लोक सगळी वैतागतात की अरे हे काय झालं परत। राजाला शंका येते। राजाला शंका आल्यावरती राजा त्याच्या शिपायांना सांगतो की तो जो चोर होता ना, ज्यानं आपल्याला हे लिहून दिलेलं होतं, माझी अशी शंका आहे की तोच त्या परत चोऱ्या करायला लागलेला आहे। त्याच्यावर पाळत ठेवा आणि बघा। तर सगळे शिपाई त्या चोराच्या शोधात परत राज्यभर फिरतात आणि त्यांना तो चोरी करताना त्याला ते रंगेहात पकडतात। रंगेहात पकडल्यानंतर त्या चोराला ते राजासमोर आणतात। आता राजा एकदम चिडलेला असतो। राजा म्हणतो की अरे तू मला लिहून दिलंस आणि तू लिहून देऊन सुद्धा परत चोरी करतो। तो म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला लिहून दिलं, पण तुम्ही जसं मला लिहायला सांगितलं त्याच पद्धतीने मी लिहून दिलं। मग राजा त्याने जे लिहिलेलं लिखाण असतं ते मागवतो। ते मी इथे खाली लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचा। मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा। त्याच्यामध्ये केवळ कॉमा किंवा जो स्वल्पविराम आहे त्या स्वल्पविरामाचं जे ठिकाण आहे हे त्याने बदललेलं असतं। राजा सुद्धा कपाळाला हात मारतो की अरे एका कॉमानी किती मोठा अनर्थ ओढावू शकतो। नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओची सुरुवात देखील आपण ह्या अशा एका छान इंटरेस्टिंग गोष्टींनी केलेली आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा अशा स्वरूपाचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओजना लाईक करायला विसरू नका। पण तुम्ही म्हणाल की अरे ह्याच्यामध्ये कायद्याचा कुठे विषय आला? सांगतो। डी खोसला विरुद्ध युनियन ऑफ इंडिया असं एक महत्त्वाचं जजमेंट आत्ता आलं। आर्बिट्रेशन ॲक्ट म्हणजे ज्या वेळेला आपण दोन पक्षकारांमध्ये भांडण होतं आणि ते भांडण झाल्यानंतर ते भांडण आपण जर बघायला गेलं जनरली ते जातं कोर्टामध्ये, पण काही प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी जर का एक करार लिहून ठेवलेला असेल तर खाजगी लवादाकडे किंवा ज्याला आर्बिट्रेटर अशा स्वरूपाच्या कोर्टाकडे ते प्रकरण वर्ग केलं जातं। हे जे डी खोसला विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे जे आत्ताचं आलेलं जजमेंट आहे याच्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट घडली। याच्यात झालं असं की आर्बिट्रेटरनी ह्या प्रकरणामध्ये एक साधारणपणे 21,76,000 असा ऑड रकमेचा एक अवॉर्ड दिला। तो जो अवॉर्ड त्यांनी जो दिला त्या अवॉर्डमध्ये देताना त्या आर्बिट्रेटरनी म्हणजे त्यावेळचे जे कोणी तत्कालीन जज होते त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला करार संपला
तो करार संपल्यापासून हे जे मी अवॉर्ड देत आहे ह्या कालावधी करता मी सदर पक्षकाराला 12% रक्कम देत आहे। आणि हा जो काही मी अवॉर्ड दिलेला आहे किंवा ही जी काही मी ऑर्डर दिलेली आहे ह्या ऑर्डर पासून जोपर्यंत या पक्षकाराला त्याचे पैसे मिळत नाहीत, म्हणजे अवॉर्डच्या तारखेपासून त्याची जी काही उर्वरित रक्कम आहे ती रक्कम त्याला ज्या तारखेपर्यंत मिळत नाही त्याच्यावरती मी 15% असा इंटरेस्ट ह्या पक्षकाराला देऊ करतो। म्हणजे जो काही करार संपल्यापासून हे प्रकरण निश्चित होईपर्यंतच्या कालावधीसाठी 12% इंटरेस्ट रेट आणि त्याच्यानंतरचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीकरता 15% इंटरेस्ट रेट। हे प्रकरण साधारण 90च्या दशकातलं होतं। झालं असं की ही जी 21 लाखाची जी रक्कम आहे ती रक्कम व्याजापोटी किंवा व्याज लावल्यामुळे ती रक्कम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेली। आता कोर्टासमोर प्रश्न असा आला की लक्षात घ्या 21 लाखावरती ज्या वेळेला हा सगळा यांचा करार संपला तेव्हापासून जो आदेश आला ह्या कालावधीकरता 12% व्याज लावलं हा सोपा भाग झाला। पण आदेश झाल्यापासून जी काही रक्कम आहे त्या रकमेवरती 15% व्याज लावताना त्या पक्षकाराने हा जो काही कालावधी होता त्यातली 21 लाखाची रक्कम त्याच्यावरती 12% असा व्याजदर आकारून त्याच्यावरती जो कॅल्क्युलेट केलेला म्हणजे त्याच्यामध्ये मोजदाद केलेला इंटरेस्ट हे दोनही मिळून त्याच्यावरती 15% अशा स्वरूपाने त्याने इंटरेस्टची रक्कम कॅल्क्युलेट केली आणि त्याने ती रक्कम मागण्याकरता दरखास्त दाखल केली। ज्या वेळेला अशा पद्धतीची दरखास्त म्हणजे मागणीचं प्रकरण कोर्टासमोर आलं, कोर्टाला सुद्धा हे कळेना की अरे हे नेमकं काय घडलंय। ज्या वेळेला त्या लिखाणाचं किंवा त्या ऑर्डरचं आपण प्लेन वाचन करतो किंवा सरळ धोपट मार्गाने ज्या वेळेला त्याचं वाचन केलं गेलं त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये जे काही रक्कम लिहिलेली आहे ही रक्कम ही 12% ही अगोदरच्या कालावधीसाठी आणि 15% त्या तारखेपासून देण्यात येणाऱ्या रकमेसाठी। मग नेमकं त्याच्यामध्ये जी मूळ रक्कम आहे त्याच्यावरती व्याज आकारून मग रक्कम त्याच्यामध्ये हिशेबात घ्यायची का अगोदरच्या काळासाठी 12% आणि उरलेल्या काळासाठी 15%। ह्याच्यामध्ये खूप चर्चा किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती आर्ग्युमेंट झाले। अगोदर तत्कालीन त्यावेळेचं जे कुठलं डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल त्यांच्यासमोर हे प्रकरण गेलं, तिथनं हे पुढे हायकोर्टात गेलं आणि शेवटी हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आल्यानंतर त्या बाबतीतलं मेहरबान कोर्टाने सगळं वाचन केलं। त्या आदेशाचं वाचन केल्यावरती कोर्टाला असं लक्षात आलं की जनरल केसमध्ये अशा स्वरूपाने जे काही योग्य अशा स्वरूपाचा इंटरेस्ट देण्याचा त्या कोर्टाला किंवा त्या लवादाला अधिकार असतो, परंतु जर उभय पक्षांमध्ये जर करार झालेला नसेल, कुठल्याही पद्धतीचा लिखित करार नसेल, तर अशा पद्धतीने कंपाऊंडिंग इंटरेस्ट किंवा ज्याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो अशा पद्धतीने चक्रवाढ व्याज देता येणार नाही। मग काय, हा झाला एक प्रकारचा कायदा आणि त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं की व्याजावरती व्याज जर का करारामध्ये बंद केलेलं असेल किंवा करारामध्ये लिखित केलेलं असेल तर आणि तरच तुम्हाला व्याजावर व्याज देता येतं, अन्यथा नाही। किंवा जर काही ठराविक असे कायदे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही व्याज देण्यासाठी दिरंगाई केली तरच त्या व्याजावरती व्याज आकारता येतं। सो ह्याच्यामधनं आपल्याला असं लक्षात आलं की व्याजावरती व्याज तुम्हाला तेव्हाच आकारता येईल जर तुमच्या करारामध्ये लिहिलेलं असेल। तर अशा स्वरूपाच्या गमतीशीर घटना या कोर्टाच्या केसेसमध्ये सुद्धा घडत असतात की व्याजाचा हिशेब करताना ते जे व्याज आहे ते मुद्दलावरती ऍड करून लावायचं का नाही, तर त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने खूप स्पष्टता दिलेली आहे। ह्या कोर्ट केसची लिंक देखील आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की पहा। जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर ॲडव्होकेट आनंद ह्या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येण्याकरता नक्कीच प्रोत्साहन मिळेल। पुढच्या आठवड्यात 15 ऑगस्ट आहे, सो 15 ऑगस्टच्या
आपणा सर्वांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार.